राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम शरीराला थंडावा देणारा असं आपण कस्टर्ड फ्रूट तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला डेअरीचं दूध लागणार आहे, अर्धा लिटर घट्ट आहे। आता आपण यातलंच 1 कप भर दूध आपण काढून घेऊया कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी आणि बाकीचं दूध आपण तापवायला घेणार आहोत। आता या ठिकाणी मी दूध तापवायला ठेवलेलं आहे। दूध तापेपर्यंत आपण आता कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया, जे की आपण काढलं होतं थोडंसं त्या दुधामध्ये। आपल्याला अर्धा लिटरसाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर लागणार आहे। तुम्हाला जर जास्तच घट्ट हवा असेल तर तुम्ही एखादा चमचा वाढवला तरी चालेल। आता आपण पूर्ण याच्या गुठळ्या मोडून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पावडर, बिलकुल गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। आणि नंतर दूध तापल्याच्या नंतर मग कस्टर्ड पावडर वालं दूध आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला अर्धी वाटी साखर लागणार आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। गोड हवं असेल तर गोड जरा जास्त टाकायची साखर। आता छान उकळून घ्यायचं आहे साखरेसोबत दूध। बघा, दुधामध्ये साखर एकदम छान मेल्ट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारखं एकजीव करत राहायचं आहे। यामध्ये देखील गाठी होऊ द्यायच्या नाही। बघू शकता एकदम दाटसर आपलं दूध झालेलं आहे। आपल्याकडे अचानक नवीन पाहुणे वगैरे आलेले असतील तर नवीन काय करायचं म्हटलं तर हे कस्टर्ड फ्रूट एकदम सोपं आणि कमीत कमी वेळामध्ये असं कस्टर्ड फ्रूट तयार होतं। बघू शकता एकदम दाटसर असं आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे। आता आपण असंच हे थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूया। बघू शकता आपलं कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे, एकदम दाटसर आणि घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला फ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला ऍपल टाकून घ्यायचं आहे, अर्धा कट केलेला ऍपल आहे। त्यानंतर अंगूर आहेत आपल्याला, ते देखील यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आणि 1 कट केलेला चिकू आहे। यामध्ये तुम्ही काळे अंगूर देखील टाकू शकता आणि यामध्ये थोडेसे टरबूजाचे काप आहेत, ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला यामध्ये केळी टाकून घ्यायची आहे, छोटे छोटे काप केलेले। त्यानंतर डाळिंबाच्या बिया टाकून घ्यायच्या आहेत। आपलं कस्टर्ड फ्रूट तयार झालेलं आहे। आता आपण लगेच सर्व करायला घेऊया। क्रीमी आणि टेस्टी असं
कस्टर्ड फ्रूट तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।